कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक धनंजय महाडिक युवा शक्ती कोल्हापूरचे शहराध्यक्ष श्री रहीम संदी, राजारामपुरी मंडल अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी सौ आसिया रहीम संदी, श्री मोहम्मद भाई संदी, VS एंटरप्राइजेस कोल्हापूर। गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता। हा आराखडा आम्हाला मान्य नसून जिल्हाधिकाऱ्यांनी कपिल तीर्थ मार्केट सहित नवीन विकास आराखडा तयार करावा अशी मागणी महाद्वार व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आली। आज झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही माहिती दिली। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकासाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आराखड्यात रहिवासी आणि व्यावसायिकांच्या मागण्यांचा कोणताही विचार केल्याचं दिसत नाही। जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्यापारी आणि रहिवाशांच्या अनेक बैठका झाल्या होत्या, तेव्हा त्या बैठकीत वारंवार मंदिर परिसरासोबत कपिल तीर्थ मार्केटचाही विकास केल्यास अनेक समस्या सुटू शकतात हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते। परंतु जाहीर केलेल्या आराखड्यामध्ये कपिल तीर्थाचा विचारच केलेला दिसत नाही। सर्व व्यावसायिक व रहिवासी त्यांचा विचार करूनच सर्वांच्या सहमतीने हा आराखडा अंतिम करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनावरच आम्ही विसंबून होतो, परंतु जो आराखडा आता समोर आला आहे त्याच्यामध्ये आमच्यावर अन्याय होत असल्यामुळे या आराखड्यास आमचा विरोध राहील अशी भावना महाद्वार व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं आज व्यक्त केली गेली। यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा नवीन तयार करावा, अन्यथा नाईलाजाने उदरनिर्वाहासाठी आणि आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या अस्तित्वासाठी आम्हाला शासनाबरोबर झगडावे लागेल असा कडक इशाराही महाद्वार व्यापारी असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला आहे। आमच्याबरोबर माननीय कलेक्टर साहेबांची दोनदा मीटिंग इथं झालेली होती। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं जो काय आराखडा आम्ही तयार करू ते तुमच्या सहमतीने पुढे जाऊ आणि त्याचं सादरीकरण तुमच्यासमोर करू। काय त्रुटी असल्या तर तुम्ही सुचवा आणि मग आपण पुढे जाऊ। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असताना त्यांनी कुठलंही आम्हाला परत न विश्वास घेतात ते विश्वासात न घेतात त्याचं सादरीकरण केलं। ते पेपरमध्ये आमच्या व्यापारी बंधूंनी आम्ही सगळ्यांनी वाचल्यानंतर आमच्यात जरासा अस्वस्थता निर्माण झाली। त्यामुळं आम्ही त्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतली आणि असं जर याच्यात कुठं स्थान नसलं व्यापाऱ्यांना रहिवाशांना तर आमचा ह्या गोष्टीला विरोध राहील, त्याचं रिवाईज करायला पाहिजे। आमचं सामावून घ्यायला पाहिजे की व्यापाऱ्यांना कुठं तर त्याच्यात जागा मिळेल असं हे करायला पाहिजे, ज्याने आम्हाला जे आश्वासन दिलं त्याप्रमाणे। कपिल तीर्थ मार्केटमध्ये आम्ही सुचवलेलं त्याच्याबद्दल काहीच नाही याच्यात पूर्ण झालेलं आणि जर का नुसतं राज्य शासनाने देवस्थान केलं पैसे नसले तर आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून खासदार महाडिक साहेब, मल्लिक साहेब या सगळ्यांना मुश्रीफ साहेबांना भेटून आम्ही केंद्राकडे निधी याच्यासाठी उपलब्ध करा अशी मागणी करू